नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात कढीपत्त्याचे झाड आहे का? पण त्याला कमी पाने येतात, झाड उंच वाढतं पण दाट होत नाही, किंवा पानांचा हिरवेगारपणा कमी झाला आहे. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण पाहणार आहोत कढीपत्त्याचे झाड दाट आणि हिरवेगार कसे कराल. 5 सोपे उपाय सांगतो. पहिला उपाय, योग्य सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. कढीपत्त्याच्या झाडाला दररोज किमान 5 ते 6 तास सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्यास झाडांची वाढ जोमाने होते आणि पाने गर्द हिरवी राहतात. आता दुसरा उपाय सांगतो, योग्य पाणी. कढीपत्त्याला दररोज पाणी देण्याची गरज नाही. मातीचा वरचा थर कोरडा झाल्यावरच पाणी द्या. जास्त पाणी दिल्यामुळे झाडांची मुळं कुजतात आणि झाडाची वाढ थांबते. आता तिसरा उपाय, जीवामृत आणि तक्रामृत महिन्यातून 1 किंवा 2 वेळा द्या. जीवामृतमुळे जीवाणूंची संख्या वाढते, तक्रामृतमुळे पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते, मुळे मजबूत होतात, नवीन पालवी फुटते, झाड दाट होते, हिरवेगार होते. पण तुमच्याकडे घरचे बनवलेले जर शुद्ध जीवामृत आणि तक्रामृत असेल तर नक्की वापर करा. आता चौथा उपाय म्हणजे छाटणी. कढीपत्त्याच्या झाडाची वरच्या टोकाची आणि सुकलेल्या फांद्यांची वेळोवेळी छाटणी करा. त्यामुळे एका फांद्याऐवजी अनेक नवीन फांद्या फुटतील, नवीन पालवी फुटेल आणि झाड भरघोस वाढेल. आता 5वा उपाय सांगतो, सेंद्रिय खत. महिन्यातून एकदा घनजीवामृत, शेणखत, चांगले कंपोस्ट, कुजलेले खत द्या. त्यामुळे माती तुमची सुपीक राहते, झाडाला आवश्यक अन्नद्रव्ये मिळतात, परिणामी पाने मोठी, हिरवीगार आणि सुगंधी होतात. मित्रांनो, हे साधे 5 सोपे उपाय नियमित केल्यास आठवड्यात तुमच्या कढीपत्त्याच्या झाडात मोठा फरक दिसेल. झाड अधिक दाट आणि हिरवेगार आणि निरोगी होईल. जर तुम्हाला बागकाम, नैसर्गिक शेती आणि जीवामृत, तक्रामृत विषयी अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.